येरमाळ्यातील येडेश्वरी देवीचा यात्रा उत्सव सध्या सुरू झालाय। उत्सवातील चुनखडी वेचण्याचा मुख्य कार्यक्रम चुन्याच्या रानात पार पडला। यात्रेसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक येरमाळा नगरीत दाखल झाले। येडेश्वरी देवीची पालखी पुढचे 5 दिवस अमराईच्या रानात मुक्कामी असणार आहे। दरम्यान आज देवीच्या पालखीवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली। तुम्हाला घेतलंय की मागास मराठवाड्यातली सर्वात मोठी यात्रा धाराशिवच्या येरमाळा या गावात भरते आणि ही अफाट अशी गर्दी, भाविकांची गर्दी। येडेश्वरी देवीची यात्रा आहे। स्थानिक श्रद्धेनुसार तुळजाभवानीची धाकटी बहीण म्हणून येडेश्वरी देवीचा उल्लेख आहे, तिचा उल्लेख केला जातो। ही 5 दिवसांच्या या यात्रा उत्सवासाठी राज्यभरातून तसेच राज्याच्या बाहेर सुद्धा लाखो भाविक या ठिकाणी येत असतात आणि यात्रेचं जे प्रमुख आकर्षण असतं, प्रमुख दिवस असतो आजचा, तो चुना वेचणीचा दिवस असतो आणि देवीची पालखी मंदिरातून मार्गस्थ होऊन त्या या चुना ज्या ठिकाणी वेचला जातो त्या मैदानात येऊन पुढं अमराईकडे जाते। 5 दिवस त्या देवीचा मुक्काम इथं असतो आणि या यात्रा या पालखीवर खास हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी देखील केली जाते। त्यासाठी हे हेलिकॉप्टर आपण पाहू शकतो की याच हेलिकॉप्टरमधून देवीच्या पालखीवर पुष्पवृष्टी केली जाणार आहे आणि इथं महिला असतील, लहान थोर असतील, हे मोठ्या प्रमाणात हा जो उत्साह आपण पाहू शकतो तो म्हणजे आहे पुष्पवृष्टी आता काही वेळात करते आणि लाखो भाविक या ठिकाणी देवीच्या या श्रद्धेपोटी इथे येत असतात। राज्यभरातून येणाऱ्या भाविकांची संख्या 10 ते 12 लाखांच्या घरात होते आणि या देवीच्या पालखीवर हे हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी केली जात आहे। या ठिकाणी पंचक्रोशीतील लोक कुटुंबासह या ठिकाणी येत असतात आणि या हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी केली जाते। पुढे ही देवीची यात्रा अमराईमध्ये 5 दिवस मुक्काम होते। हा अफाट असा जनसमुदाय या यात्रेसाठी भाविकांचा पाहायला मिळतोय। अप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव, येरमाळा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।